आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। दत्त जयंती निमित्त मानोर येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक केंद्रात सुरू झालेल्या गुरुचरित्र पारायण सप्ताहाला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। परिसर भक्तिभावानं नाहून निघाला। सप्ताहातील प्रमुख आकर्षण ठरलेला चंडीयाग सोहळा शुक्रवारी मोठ्या भक्तिभावात पार पडला। दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ केंद्रात पारायण वाचन, अभिषेक, भूपाळी, औदुंबर प्रदक्षिणा यांसारखे पारंपरिक विधी संपन्न झाल्यानंतर यज्ञ मंडपात दिव्य आणि ऊर्जादायी चंडीयागाची पूजा करण्यात आली। गुरुचरित्र पारायण व ज्ञानयज्ञाच्या प्रारंभी ग्रामदेवतेचा सन्मान करून अग्निस्थापना विधी पार पडले। नित्य स्वाहाकार, गणेश याग, गीताई याग, स्वामी याग यांसारख्या विविध विधीनंतर कुलदेवीच्या सन्मानार्थ भव्य चंडीयागाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी सेवेकरांचा उल्लेखनीय सहभाग पाहायला मिळाला। केंद्रात सध्या दुर्गा सप्तशती, स्वामी चरित्र, मल्हार सप्तशती पारायण, अखंड नामयज्ञ व माळजप यासारखे विविध आध्यात्मिक उपक्रम दिवस रात्र सुरू असून संपूर्ण परिसर भक्तिभाव व आध्यात्मिक ऊर्जेनं भारलेला आहे। विशेष म्हणजे पारायणात महिलांचा मोठ्या उत्साहानं सहभाग असून विविध गटांद्वारे सामूहिक वाचन आयोजित करण्यात आलंय। दरम्यान मानोरी परिसरातील रेणुका माता मंदिरासमोर हे स्वामी समर्थ पारायणाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे। विजया वाचकर, विजया पोटे, वैशाली थोरात, शिवानी आढाव, मनीषा आढाव, रेखा वाघ, मयुरी वाघचौरे, स्वाती वाघ, निर्मला आढाव, देवयानी आढाव, वैशाली आढाव, वैष्णवी थोरात, शुभांगी कोहकडे, कविता आढाव, वंदना काळे, नीता आढाव, साखरबाई तनपुरे, जयश्री खुळे, सुरेखा शिंदे आदी महिला भाविक पारायण वाचनात उत्साहानं सहभागी होत आहेत। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।